विद्यार्थी मित्र, आपल्या 12वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या दुसऱ्या पाठाचा आपण विचार करतो. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरणाची संकल्पना आणि समस्या यांचा अभ्यास आपण करतो. त्यामध्ये यापूर्वीच्या 2 तासिकेमध्ये आपण जागतिकीकरणाचा आर्थिक आणि राजकीय घटकावर कशा प्रकारचा परिणाम होतो आहे, झालेला आहे याचा विचार केला. 1991 नंतर जागतिकीकरण ही संकल्पना जगामध्ये रूढ होऊ लागलेली आहे. तर आज जग आपला विकास करण्यासाठी इतर देशांना अवलंबून राहावं लागतं. कोणताही देश स्वतंत्रपणे आपला विकास करू शकत नाही. 1991 नंतर विकासवादी विचारसरणी जगामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळं अनेक प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. काही व्यापारी करार झाले. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या 2 महायुद्धामध्ये मनुष्याची अपरिमित अशी हानी झाली. प्रचंड नरसंहार झाला आणि त्यातून दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटामध्ये विभागलं गेलं. एक अमेरिकेचा गट आणि दुसरा रशियाचा गट. अमेरिका हा भांडवलशाही राष्ट्रांचा गट, तर रशिया हा साम्यवादी विचारसरणीचा गट. पण 1945 नंतर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या महत्त्वाच्या शहरावर अणुबॉम्ब टाकले. जपान शरण आला आणि दुसरं महायुद्ध थांबलं गेलं. परंतु या दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये स्वयंनिर्णयाचं तत्व आणि स्वातंत्र्याची वारं वाहू लागली. म्हणून जगामध्ये अनेक देश स्वतंत्र झाले आणि या स्वतंत्र झालेल्या देशांनी नवीन विचार प्रणाली स्वीकारली. ती म्हणजे अधिपत्यवादी राष्ट्रांचा तिसरा गट. 1990 नंतर 1989ला रशियाचं विघटन झालं. रशियाची ही महाशक्ती राहिली नाही आणि अमेरिकेचा एकध्रुवीकरणाकडं त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. अमेरिका हे बलाढ्य असा देश निर्माण होऊ लागला, विकसित देश म्हणून तो निर्माण होऊ लागला आणि कळत नकळतपणे अमेरिकेचं वर्चस्व एकध्रुवीकरण म्हणून जगावर होऊ लागलेलं होतं. परंतु स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी स्वतंत्र अशी विचारसरणी स्वीकारली आणि त्याचा परिणाम अनेक प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या, अनेक देश स्वतंत्र झाले आणि जागतिकीकरण ही संकल्पना त्याच्यानंतर सुरू झाली. विकासासाठी, आयात निर्यात करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी त्या ठिकाणी व्यापारी करार झाले, लष्करी करार झाले, आयात निर्याती संबंधी, शांतते संबंधी आणि सहकार्याच्या संदर्भामध्ये अनेक देशांनी आपसामध्ये करार केले. म्हणून आज जग हे जवळ आलेलं आहे. जग हे एक बनलेलं आहे. वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना आज विकसित होऊ लागलेली आहे. पूर्वीची राजेशाही आणि हुकुमशाही विचारसरणी आता मागे पडू लागलेली आहे. गुलामगिरीची व्यवस्था ही आता मागे पडू लागलेली आहे. म्हणून 1990 नंतर त्या ठिकाणी जगातील देशांनी ही विचारसरणी स्वीकारली. लोकशाहीचं महत्त्व वाढू लागलं. त्याचा परिणाम झाला आर्थिक घटकावर. अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या जगामध्ये ठिकठिकाणी त्यांनी आपल्या वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात केली. त्याचबरोबर काही राजकीय आणि बिगर राजकीय संघटनांचं परिणाम त्या ठिकाणी जागतिक व्यवस्थेवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपल्याला प्रामुख्यानं पाहायचं ते म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 1990 नंतर आमूलाग्र क्रांती झाली. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आज विकसित झाले. आज आपण एकमेकांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच संवाद साधतो आहोत. मग त्यामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, यासारखी साधनं आधुनिक काळामध्ये विकसित झालेली आहेत.
त्यामध्ये टेलिफोन आहेत, फॅक्स आहेत, यासारखी साधने विकसित झाल्यामुळं त्या ठिकाणी आज जग हे खूप जवळ आलेलं आहे. करोडो दुनिया मुठ्ठी में असं आपण म्हणतो ना, की आपल्या मोबाईलमध्ये जगातील कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला क्षणामध्ये प्राप्त करता येतं किंवा जगातील कोणत्याही व्यक्तीशी आपल्याला संपर्क साधता येतो. आज अनेक देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती करण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर केला. अवकाशामध्ये अनेक देशांनी आपले उपग्रह सोडले आणि उपग्रहाच्या आधारे हे तंत्रज्ञान जगातील लोकांसाठी हे खुलं झालं. त्यामुळं आज इंटरनेट सारखी साधनं उपलब्ध झालेले आहेत. त्याला आंतरजाल असं आपण म्हणतो. इंटरनेट आज मोबाईलमध्ये आपल्याला इंटरनेटची गरज आहे. अनेक मोबाईल कंपन्या इंटरनेटची सेवा आपल्याला देतात. जवळपास सगळ्याच मोबाईल कंपन्या आपल्याला इंटरनेटची सेवा देतात. फॅक्सच्या सहाय्यानं लिखित संदेश आपल्याला पाठवता येतो किंवा टेलिफोनच्या सहाय्याने दुसऱ्याशी आपल्याला बोलता येतं. म्हणून जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल या नवीन तंत्रज्ञानामुळं होऊ लागलेले आहेत. पहा, आमूलाग्र बदल होत आहेत, सतत बदल होत आहेत. आपण पाहतो की नवनवीन मोबाईल कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देत आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळं आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या विकासामध्ये भरच पडते. आपण भारतातील प्रसार माध्यमात कसा बदल झालाय पाहूया. आपल्याकडे पूर्वी रेडिओ हे प्रसार माध्यम होतं किंवा दूरदर्शन हे प्रसार माध्यम होतं. फक्त ऐकू येत होतं, दिसत नव्हतं. नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे दूरदर्शन आलं आणि सुरुवातीला रेडिओच होते, नंतर दूरदर्शन आलं आणि दूरदर्शन नंतर आता एवढ्या दूरदर्शनच्या वाहिन्या आलेल्या आहेत. खाजगी वाहिन्या, सरकारी वाहिन्या, शेकडो वाहिन्या आलेल्या आहेत. त्यामुळं 1990 नंतर CNN ने भारतात प्रवेश केला. केबल न्यूज नेटवर्क, केबल नेटवर्क आले आणि परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. दूरदर्शन एवढंच माध्यम होतं दूरसंचार खात्याचं, दूरचित्रवाणी. आणि उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनचे चॅनल्स बघू शकत होतो. साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खासगी चॅनल सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटेनाच्या साहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागलेले आहेत. बघा, हे उपग्रह संप्रेषण झालं, कम्युनिकेशन झालं, दळणवळण झालं. उपग्रहाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतो. आज दुसऱ्या देशातील आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहू शकतो, बोलू शकतो, ज्याच्याशी काम आहे त्याला पाहू शकतो, बोलू शकतो, संदेश पाठवू शकतो. पूर्वी हे शक्य नव्हतं. आज मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण गुगल मीटद्वारे त्या ठिकाणी तासिका घेत आहोत किंवा यूट्यूबद्वारे त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करून आपल्याला ते तासिका ऐकता येतात. म्हणजे अत्याधुनिक सुविधा आपल्याकडे वाढलेल्या आहेत. डिश अँटेना घरोघरी आलेले आहेत आणि हे मोबाईलमुळं किंवा ह्या मोबाईल क्रांतीमुळं, या तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं हे शक्य झालेलं आहे. उपग्रहाच्या दळणवळणामुळे सुद्धा हे शक्य झालेलं आहे. अवकाशामध्ये जे अत्याधुनिक उपग्रह सोडले जातात त्यामुळं आपल्याला मोबाईलमधून बोलणं किंवा TV वरचे कार्यक्रम पाहणं आणि वेगवेगळ्या सुविधा या टेक्नॉलॉजीच्या प्राप्त करून घेणं हे शक्य झाले आहे. संप्रेषणाच्या इतर साधनामध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत. आपल्या शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्यानंतरच्या काळात सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग STDची पद्धत सुरू झाली. आज मोबाईलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत उपलब्ध आहेत. बघा, या कम्युनिकेशनच्या, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, दळणवळणाच्या साधनामध्ये सुद्धा आज बराच बदल झाला. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीला जर निरोप द्यायचा असेल, फोन करायचा असेल, साधारणपणे 25-30 वर्षापूर्वी
तर पोस्टामध्ये जाऊन पत्र टाकलं जायचं, अंतर्देशीय पत्र असेल, साधं पोस्ट कार्ड असेल, किंवा पोस्टामध्ये नंतर एक तार आपल्याला पाठवता येऊ शकत होती, म्हणून टेलिफोन एक्सचेंज म्हटलं जातं त्याला. तार खातं, पोस्ट आणि तार खातं होतं स्वतंत्र. आणि पोस्ट आणि तार खातं मोठ्या शहरामध्ये, मोठ्या गावामध्ये असायचं. छोट्या गावामध्ये किंवा खेड्यामध्ये ती तारेची व्यवस्था नसायची. मग त्या ठिकाणी लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तार करावी लागायची, निरोप द्यावा लागायचा. आणि नंतरच्या काळामध्ये STD आले आपल्याकडे. STD, ISD हे इंटरनॅशनल ट्रंक डायलिंग कॉल अशा प्रकारच्या सुविधा झाल्या, किंवा देशांतर्गत STD आले आणि याचा सर्वत्र वापर सुरू झाला. आज STD पेक्षाही चांगल्या सुविधा आपल्या मोबाईलमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं आता रस्त्यामध्ये आपल्याला STDची दुकानं दिसत नाही. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती आहे. जगात कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कुठेही करणे यामुळे शक्य झाले आहे. बघा, आज तंत्रज्ञानातील, टेक्नॉलॉजीतील सगळ्यात मोठी क्रांती ती म्हणजे इंटरनेटची क्रांती आहे. आज वेगवेगळ्या केबल कंपन्या इंटरनेटची सुविधा पुरवतात, किंवा मोबाईल कंपन्या सुद्धा आपल्याला इंटरनेटची सुविधा पुरवतात, डाटा पुरवतात आपल्याला. आणि मोबाईल डाटा असल्यामुळं आपण वेगवेगळ्या जगातील कुठलेही कार्यक्रम पाहू शकतो, किंवा कोणाशी जगामध्ये तात्काळ संपर्क करू शकतो. त्या देशाचे विचार, त्या व्यक्तीचे विचार, त्या देशाची संस्कृती किंवा त्या देशातील माहिती जगामध्ये प्रसारित करणं हे कुठे आता शक्य झालेलं आहे. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. आपल्याकडे सर्च इंजिन आहेत पहा, ज्याला आपण गुगल म्हणतो. गुगल, याहू, बिंग, डक, गोबायडू अशा प्रकारचे जगामध्ये हे प्रसिद्ध असलेले सर्च इंजिन आहेत. आपल्याकडे आपण आपल्या मोबाईलमध्ये बघतो, गुगल हे सर्वात प्रभावी आणि एक वेगानं त्या ठिकाणी माहितीचं आदान प्रदान करणारं सर्च इंजिन आहे. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. बघा, सामाजिक दळणवळण आपल्याला याद्वारे करता येते. ट्विटरद्वारे, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याद्वारे आपण आपले त्या ठिकाणी एकमेकांशी संपर्क करू शकतो. त्या विचार प्रणालीची आणि माहितीची देवाणघेवाण आपल्याला करता येते. याची चित्र या ठिकाणी दिलेली बघा. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशाच्या सीमांना बांधील नसते. बघा, आज आपल्याला जगातील कोणत्याही देशाशी संपर्क करता येतो, कारण हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे. फोनद्वारे, इंटरनेटद्वारे किंवा उपग्रहाद्वारे त्याचं प्रक्षेपण केलं जातं. यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्यांचे स्वरूप हे NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, यांच्या वाढीस मदत होते. बघा, आज जगातील कोणताही व्यक्ती दुसऱ्या देशातल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो. म्हणजे सीमापार हे तंत्रज्ञान गेलेलं आहे. आणि यामध्ये संस्था, बिगर राजकीय घटक, काही नॉन गव्हर्नमेंट संस्था आहेत, काही कंपन्या आहेत, ट्रान्सनॅशनल कंपन्या, ज्यांचं कोणत्याच देशामध्ये स्थान नसतं, कुठेही ते आपल्या कंपन्या उभा करू शकतात. किंवा गुन्हेगारी जगतातील दहशतवादी कारवाया करणारे हे जे अतिरेकी आहेत, हे अतिरेकी सुद्धा या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्यावर मर्यादा ठेवणं हे अवघड झालेलं आहे. दहशतवादी लोक सुद्धा किंवा यामुळं घातपात, चोऱ्या किंवा अतिरेकी संघटना हे तंत्रज्ञानाचा वापर करतात. आणि अत्याधुनिक सुविधा त्यांना उपलब्ध झाल्यामुळं त्यांना त्या अमानवी कृती करण्यासाठी हे सोपं झालेलं आहे. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हे जागतिकीकरणावर परिणाम करतात. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं
त्या ठिकाणी जागतिकीकरणावर परिणाम तर झालेलाच आहे आणि जागतिकीकरणाचा तंत्रज्ञानावर परिणाम झालेला आहे. हा एकमेकांचा एकमेकावर झालेला परिणाम, त्याची सरमिसळ होते. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं आज जग जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे काही चांगल्याही बाबी झाल्या, काही वाईटही बाबी झाल्या. अतिरेकासारख्या संघटनांकडे हे आधुनिक तंत्रज्ञान गेलेलं आहे, त्यामुळं त्याचा वापर त्या ठिकाणी दुष्टबुद्धीनं होतो आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर या जागतिकीकरणाचा कसा परिणाम होतो आहे ते आपल्याला बघायचं. जागतिक पातळीवर प्रसार माध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे जाणून घेणे शक्य झाले आहे. आज जगामध्ये काय घडतंय हे आपल्याला इंटरनेटच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे आपल्याला पाहता येतं. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. बघा, आज एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणे सोपं झालेलं आहे, देशांतर्गत प्रवास करणे सोपं झालेलं आहे. त्यामुळं त्या देशातील संस्कृती, समाज याचाही परिणाम त्या देशावर झालेला आहे. आपल्या देशाची जी हिंदू संस्कृती आहे, या हिंदू संस्कृतीचा परिणाम आहे जगामध्ये. आता आहे आपल्या देशातील लोक अनेक देशामध्ये गेलेले आहेत, अनेक देशातील लोक आपल्या देशामध्ये येऊन राहत आहेत, किंवा आपल्या देशातील अनेक लोक जगामध्ये अनेक देशामध्ये राहत आहेत. मग त्या समाजाचा, त्या संस्कृतीचा परिणाम त्या लोकांवर होताना आपल्याला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसून येत आहे. वैश्विक कॉस्मोपॉलिटन, की विश्व हे एक आहे आणि पाश्चात्य संस्कृती, चंगळवादी संस्कृती आजचं पाहायचं, किंवा त्यामध्ये धर्माला प्राधान्य नाही, धर्म ही वैयक्तिक बाब मानण्यात आलेली आहे आणि जात, धर्म, पंथ याच्या पलीकडं ही वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती पोहोचलेली आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यापेक्षा महत्वाची वाटू लागलेली. मॉडर्न संस्कृती आलेली, खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, किंवा चंगळवाद हा वाढलेला आहे आणि पाश्चात्य संस्कृती वाढलेली आहे की संस्कार ही कमी होऊ लागलेले आहेत. आपल्या देशातील आपण पाहतो कुटुंब संस्था ह्या सारख्या संस्था ह्या नामशेष होऊ लागलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, आज विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. सेक्युलरायझेशन म्हणजे त्या ठिकाणी जात, धर्म, पंथ न मानता आपण सगळे एक आहोत ही वृत्ती, आपली संस्कृती न मानता चंगळवादी वृत्ती वाढत चाललेली आहे. यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. आयतं खायचं, की आजचं पाहायचं, भविष्याची चिंता नाही, किंवा पुढच्या पिढीसाठी काही कमवून ठेवलं जाईल याचा काही कोणी विचार करत नाही. म्हणून त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायचं, कंपनीमध्ये काम करायचं आणि घरामध्ये त्या ठिकाणी तात्पुरतं वास्तव्य करायचं, अशा प्रकारची व्यवस्था वाढत चाललेली आहे. फास्ट फूड आपण म्हणतो, घरचं खाणं हे कमी होत चाललेलं आहे. म्हणून नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आता बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यावर सुद्धा त्याचा प्रभाव पडलेला आहे की आपल्याकडे 4 दिवस दीपावली साजरी केली जाते किंवा नाताळ सारखे सण साजरे केले जातात, पण त्यावेळेस हे लोक पांगलेले असतात आणि अशा पांगलेल्या लोकांना त्या ठिकाणी ते सण साजरे करणं कठीण जातं. मग आपापल्या ठिकाणी बसूनच हे सण साजरे करतात. त्यानंतर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्याकडे आलेला आहे. बघा, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना आलेल्या आहेत, डे आलेल्या आहेत. लग्नाचा वाढदिवस ही सुद्धा एक नवीन संकल्पना आपल्याकडे आलेली आहे. मदर्स डे, आईचा दिवस, वडिलाचा दिवस, फ्रेंडशिप डे किंवा अशा सारख्या संकल्पना आलेल्या आहेत. वाढदिवस ही पाश्चात्य संकल्पना आहे. जन्माचा वाढदिवस, दरवर्षी वाढदिवस साजरा करायचा, केक कापायचा आणि एकमेकाच्या तोंडाला केक लावायचा आणि चंगळवादी वृत्तीनं फक्त नाच गाणे करायचे. तर अशा प्रकारे वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल सुद्धा वाढलेला आहे. की
मॉडर्न राहायचं, मॉडर्न म्हटलं जातं, हायफाय राहायचं, हायफाय शब्द वापरले जातात, की सामान्य आपल्या वातावरणाला अनुसरून अशा वेशभूषा आपण केली पाहिजे. पण नाही, सगळं प्रदर्शन करण्याची वृत्ती जगामध्ये वाढत चाललेली आहे. इथं उदाहरण दिले बघा, फ्रेंडशिप डे आणि क्रेडिट कार्डचं उदाहरण दिलेलं बघा. आज आपल्या खिशामध्ये पैसा नसला तरी चालतो, कारण पैसा सहजपणे खर्च करता येतो किंवा करण्यासाठीच्या व्यवस्था आपल्याकडं निर्माण झालेल्या आहेत. अनेक बँकांनी त्या ठिकाणी सहजपणे क्रेडिट कार्ड आपल्याकडे दिलेले आहेत. आपल्या बँकेमध्ये बॅलन्स नसलं तरी काही प्रमाणामध्ये खर्च करण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे आणि सहजपणे आपण दुकानावर किंवा कुठल्या एखाद्या हॉटेलमध्ये वस्तूची खरेदी करू शकतो आणि त्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण सहजपणे करू शकतो. समाजामध्ये वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आहे. बघा, आपलं आपल्यापुरतं पाहायचं, इतरांचं काही घेणं देणं नाही, किंवा भौतिकवाद वाढत चाललेला आहे की आज माणसं वस्तूच्या पाठीमागे धावत आहेत. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आपलं घर पाहिजे. बंद दरवाज्याची संस्कृती आणि सिमेंटची जंगलं आज शहरामध्ये आपल्याला वाढताना दिसून येतात. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झालेला आहे. आज एकत्र कुटुंब पद्धती ही विभक्त झालेली आहे. आज छोटं कुटुंब, लहान कुटुंब किंवा महान कुटुंब म्हटलं जातं. आम्ही दोन, आमचे दोन, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण त्या ठिकाणी आपल्यापुरतं पाहणारी एक विचारसरणी आपल्याकडे आलेली आहे. त्यात व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे किंवा ही माझी खाजगी जागा आहे, अशा स्वरूपाचे उद्गार अगदी लहान मुलामुलीपासून वयस्कर लोकांपर्यंत आपण ऐकतो. म्हणजे आम्हाला एकटेपणाने राहता आलं पाहिजे किंवा ही माझी खाजगी जागा आहे, असे मुलं मुली म्हणताना आपल्याला दिसून येतात. तसंच क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे की संपत्ती योग्य मार्गाने खर्च केली पाहिजे आणि योग्य मार्गाने कमावली पाहिजे. ही विचारसरणी आता ही आधुनिक काळामध्ये नवीन पिढीमध्ये कमी होत चाललेली. आपलं पाहायचं, आत्तापुरतं पाहायचं आणि आता कमवायचं ना आता खायचं, हातावर कमवायचं हातावर खायचं. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितलं तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे सकारात्मक बाब आहे. आपल्या देशामध्ये अनेक तरुणांना नवनवीन क्षेत्रामध्ये संधी आहे. उद्योगधंद्यामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये या संधी आहेत. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते आहे. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडले गेलो आहोत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण नवनवीन कंपन्या आलेल्या आहेत, सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे तिथं आपल्याला त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. खाजगी कंपन्यांकडे आर्थिक क्षमता असते. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकते यावर आर्थिक मर्यादा आहे. सरकारी कंपन्यावर पैशाची मर्यादा असते, कारण सरकारच्या कंपन्या फारशा तितक्या प्रभावीपणे कार्य करत नाहीत. हे आपल्याला दिसतं. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील एक भीती वाटते. बघा, स्वातंत्र्यानंतर आपण कल्याणकारी राज्याच्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे की लोकांचं जास्तीत जास्त भलं झालं पाहिजे. लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून सरकार निर्णय घेत असतं. मग हे लोककल्याणाची कामं थांबतील का? कारण जगामध्ये आज कोणताही देश स्वतंत्रपणे आपला विकास करू शकत नाही. आर्थिक घटकाचा, राजकीय घटकाचा, तंत्रज्ञानाचा, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाचा परिणाम हा कल्याणकारी राज्यावर होतो की आहे की काय? लोककल्याणाच्या योजना राबवता येणार नाही. कारण अनेक अशा योजना असतात लोककल्याणाच्या, त्याच्यातून काही सरकारला उत्पन्न होत नाही. उदाहरणार्थ गरिबी दूर करणं, साक्षरता दूर करणं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, अशासारख्या मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला अनेक प्रकारचे कल्याणकारी निर्णय घ्यावे लागत असतात. आणि या कल्याणकारी निर्णयामुळं त्या ठिकाणी जागतिकीकरणावर त्याचा परिणाम होतो की काय, असा विचार या ठिकाणी मांडला जातो. भारतात साम्राज्यवादी विरोधी विचार प्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. बघा की
साम्राज्यवाद विरोधी विचार प्रणाली आपल्याकडे आली. इंग्रजांचा साम्राज्यवाद होता. इंग्रजांच्या काळामध्ये जगामध्ये सूर्य मावळत नव्हता असं म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी उदारीकरणाची कल्पना आली की आज कोणताही देश कोणत्याही देशामध्ये आपल्या वस्तूचं विक्री करू शकतो, खरेदी विक्री करू शकतो आणि उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मानणारे दोघे उदारमतवादाचा विरोध करतात. साम्यवादी विचारवंतांचा विरोध हा विचार प्रणालीच्या आधारावर असतो, तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता हे संरक्षण जाईल म्हणून विरोध करतात. बघा की आज खुलं आर्थिक धोरण झालेलं आहे. आपल्या देशामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे किंवा तंत्रज्ञान तेवढ्या प्रमाणात विकसित नाही आहे, म्हणून पुढारलेल्या देशांचं तंत्रज्ञान विकसित आहे. त्या देशातील वस्तूंची किंमत कमी असते आणि वस्तूचा दर्जाही सुधारलेला असतो. भारतासारख्या देशामध्ये हे लघुउद्योग आणि कुटीरोद्योगाला प्राधान्य दिलं जातं, कारण गोरगरिबांच्या हाताला काम पाहिजे. त्यामुळं कल्याणकारी व्यवस्था राबवणं हे थोडं अवघड झालेलं आहे. परिघावरील तसेच वंचित लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचं कार्य असतं, की जे दारिद्र्यरेषेवर आहेत किंवा दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी सरकारला अनेक निर्णय घ्यावे लागत असतात. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना सरकारला राबवाव्या लागतात. मग दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना त्या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप करणं किंवा उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करणं किंवा व्याजदर कमी करणं, काही सोयी सवलती देणं, याही गोष्टी कराव्या लागतात. आणि यामुळं त्या ठिकाणी जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाचा अशा प्रकारे परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, हा दुसरा पाठ आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पनामध्ये जागतिकीकरणावर आणि जागतिकीकरणाचा त्या ठिकाणी आर्थिक, राजकीय, तंत्रज्ञानविषय आणि सामाजिक सांस्कृतिक घटकावर कशा प्रकारचा परिणाम झाला हे आपण बघितलं. आजच्या तासासाठी इथं आपण थांबूया. धन्यवाद.